नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे श्री सिद्धरामेश्वर मंदिरात। आज यात्रेचा पहिला दिवस आहे। तर आज आपण येथील भाविकांकडून सिद्धरामेश्वर यात्रेबद्दल थोडीशी माहिती घेऊया त्यांच्याकडून। श्री सिद्धरामेश्वर यात्रेबद्दल तुम्ही माहिती द्या। तुम्हाला काय वाटतं, किती वर्षापासून परंपरा चालू आहे? नमस्कार, मी कुमार शिरशी, सोलापूर। तर आता सध्याला जे तुम्ही या ठिकाणी यात्रा भरलेली जी बघत आहे, ही यात्रेची परंपरा 950 वर्षापासून चालू आहे। ही यात्रा सोलापूरमध्ये प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात 12, 13, 14 व 15 या तारखेला भरत आहे। या यात्रेचे केंद्रस्थान सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर म्हणजे सिद्धेश्वर महाराजांचे या ठिकाणी सानिध्य असून त्यांचा जो मागील काळ या ठिकाणी जो सहवास झालेला आहे महाराजांचा, तो सहवासामधील जो त्यांच्या विधिवत झालेला आहे ते विधी कंटिन्यूपणे या ठिकाणी पार होत आहे। नमस्कार। सोलापूरचे ग्रामदैवत योगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पुण्याईने पुनीत झालेल्या या सोन्नलगी नगरीमध्ये गेल्या 950 वर्षापासून अखंडितपणे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा दरवर्षी 12 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान चालत असते। जगातील अत्यंत धार्मिक, पारंपरिक व ऐतिहासिक पद्धतीने ही यात्रा भरत असते। या यात्रेसाठी सोलापूरच्या शेजारी असलेल्या आंध्र, कर्नाटक आणि इतर राज्यातून सुद्धा हे भाविक या ठिकाणी येत असतात। ही यात्रा होण्याचं कारण म्हणजे 12व्या शतकामध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज हे लहान असताना अत्यंत भक्तिभावाने श्रीशैल मल्लिकार्जुनांची पूजा करायचे। एके दिवशी आजचं जे गुरुबेट आहे त्या गुरुबेट या ठिकाणी साक्षात मल्लिकार्जुन त्यांना प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना दही भात मागितले। आणि त्यांचं लहानपणाचं नाव होतं धुळी महाकाळ आणि ते लहानपणापासून बोलत नव्हते, परंतु जेव्हा मल्लिकार्जुनांची भेट झाली आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवले तेव्हा बालसिद्धेश्वर बोलायला सुरू केले आणि दही भात आणण्यासाठी ते आपल्या घरी गेले व घरातून ते दही भात घेऊन आले। तेव्हा प्रत्यक्ष त्यांना साक्षात मल्लिकार्जुनांची भेट होऊ शकली नाही, ते तिथून गायब झालेले होते। आणि श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या शोधात ते चालत चालत कावडीच्या सोबत ते श्रीशैल या ठिकाणी पोहोचले व त्या ठिकाणी त्यांना जे मूर्ती आहे ती मूर्ती दाखवण्यात आली, परंतु ते त्यांना नकार दिले की मी ज्या मल्लिकार्जुनांना भेट दिलेला आहे ते साक्षात मल्लिकार्जुन आहे, तर ते मूर्ती नाही म्हणून। आणि शेवटी ते व्याकुळ होऊन ते कमरी कोळला या डोंगरावरून ते उडी मारले आणि मग ते उडी मारल्यानंतर साक्षात मल्लिकार्जुन त्यांना हात धरून या ठिकाणी त्यांना वाचवले। आणि मग हा माझा खरा भक्त आहे आणि सोलापूरला जाऊन सिद्धरामेश्वर महाराजांना पुण्यकर्म करायचं आहे आणि तुम्ही सोलापूरला जावं आणि तुम्ही पुण्यकर्म करावं आणि सुवर्ण अशा पद्धतीचं स्वर्ग या भूकैलास करावं सोलापूरचं, अशा पद्धतीने त्यांनी म्हणले। आणि सिद्धरामेश्वर महाराज म्हणले मी इथून कुठंच जाणार नाही आणि तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही, अशा पद्धतीनं त्यांनी हट्ट धरले। या हट्टाला मल्लिकार्जुन महाराजांनी 68 लिंग व सर्व तीर्थ आणि स्वतःचं जे आत्मलिंग आहे ते त्यांना दिले आणि या चराचराच्या प्रत्येक वस्तूमध्ये मी आहे असं त्यांना अभिवचन दिले। आणि अशा पद्धतीनं 68 लिंग आणि घेऊन सिद्धेश्वर महाराज हे सोलापूरला आले। या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांनी 8 दिशाला अष्टविनायक व 68 लिंगांची स्थापना केलेली आहे। त्यांचं जे मठ होतं, या मठामध्ये कुंभार कन्या त्यांना त्यांची सडा रांगोळी काढायची, रोज स्वच्छता करायची आणि त्यांनी सिद्धेश्वर महाराजांसमोर एक दिवशी आपली इच्छा प्रकट केली आणि सिद्धेश्वर महाराजांबरोबर विवाह करण्याचा त्यांनी इच्छा प्रकट केली। आणि त्यावेळेला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज म्हणाले की मी एक योगी आहे आणि त्यामुळं मी विवाह करू शकत नाही, माझं जे काही आहे जीवन मी मल्लिकार्जुनांना समर्पण केलेलं आहे। आणि त्या कुंभार कन्याच्या हट्टापायी योगदंडाबरोबर सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाबरोबर त्या कुंभार कन्येचं
विवाह होतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी जे पत्नीत्व जे आहे त्यांनी ते त्याग करतात आणि त्याचं प्रतीक म्हणून होमविधीचा कार्यक्रम होतो. अशा पद्धतीनं दरवर्षी 12 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान 7 नंदीध्वज, योगदंड, पालखी अशा मोठ्या दिमाखामध्ये ही यात्रा भरत असते आणि नंदीध्वज धारक हे महिनाभर यासाठी सराव करत असतात. भक्तांच्या घरी नंदीध्वजाची पूजा होत असते आणि भक्त लोक पहिल्या नंदीध्वजाला खोबरं आणि खारिकांचं माळ बांधत असतात आणि अशा पद्धतीने ही जी यात्रा होते ती अत्यंत धार्मिक अशा विधीतून सुरुवात होते. 8 जानेवारीला धार्मिक विधीची सुरुवात होते. वारकऱ्यांच्या घरी दिवे बसवले जातात आणि जशा पद्धतीचं लग्नाचं बस्ता बांधलं जातं त्या पद्धतीचं लग्नाचा बस्ता बांधला जातो आणि लग्नासाठी ज्या पद्धतीनं घरामध्ये सगळ्या तयारी केल्या जातं अशा मानकऱ्यांच्या घरी सगळ्या गोष्टीची तयारी होते. 12 जानेवारीला 11 जानेवारीला सर्व नंदीध्वजांना साथ चढवलं जातं. 12 जानेवारीला यंडीमजन हा कार्यक्रम होतो. यंडीमजन म्हणजे 68 लिंगांना तेलाचं अभिषेक केलं जातं. याचबरोबर 13 जानेवारीला संमती कट्टा या ठिकाणी अक्षता सोहळा पार पाडतो आणि 68 लिंगांच्या आशीर्वाद घेण्यासाठी हे 7ही नंदीध्वज हे मार्गक्रमण करतात आणि त्यानंतर मकर संक्रांती या दिवशी 16 वनौषधींनी बनवलेले जे करमुटकी असतं त्या करमुटकी लावून योगदंडाला आणि 7ही नंदीध्वजाला या सिद्धेश्वर तलावामध्ये स्नान घातलं जातं आणि हे स्नान झाल्यानंतर मकर संक्रांती या दिवशी हा सर्वात मोठा सण असल्यामुळं या मंदिरामध्ये नंदीध्वज जातात आणि त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर 7ही नंदीध्वजांना नवीन खेळणा बांधला जातो आणि संध्याकाळच्या वेळेला कलवडेवाडा म्हणजे जुना फौजदार चौकी या ठिकाणी पहिल्या नंदीध्वजाला नागपणा बांधला जातो आणि 2 ते 7 नंदीध्वजांना भाशिंग बांधलं जातं आणि लाइटिंग केलं जातं आणि अत्यंत दिमाखामध्ये हे मिरवणूक होतं आणि होमकट्टा या ठिकाणी होमविधी होतं. त्यानंतर नंदीध्वज पुन्हा आपले वाड्याकडे परत जातात आणि त्यानंतर 14 तारखेला मकर संक्रांत झाल्यानंतर 15 तारखेला हे शोभेचं दारूकाम होतं आणि शोभेचं दारूकाम झाल्यानंतर फडकुले सभागृह या ठिकाणी 7ही नंदीध्वज थांबतात. या ठिकाणी देशमुखांचा जो वासरू आहे त्याचं फाकणुकीचा विधी होतो आणि त्याच्यानंतर 7ही नंदीध्वजाचं सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिराला 7 फेऱ्या होतात आणि त्याच्यानंतर पुन्हा हे यात्रेचा समारोप होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 16 जानेवारी या दिवशी कप्पडकळीचा कार्यक्रम होतो. देशमुख वाड्यामध्ये कप्पडकळीचा कार्यक्रम होतो. त्याच दिवशी संध्याकाळी मल्लिकार्जुन मंदिराला 5 फेऱ्या मारल्या जातात आणि पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाचे वस्त्र त्या ठिकाणी विसर्जन केले जातात आणि बाकी इतर नंदीध्वजाचं त्यांच्या ठिकाणी हे नंदीध्वजाचं विसर्जन होतं. वस्त्र काढले जातात. अशा पद्धतीनं अत्यंत धार्मिक विधीने हे कार्यक्रम केला जातो. यामध्ये छोट्यातल्या छोट्या पासून ते 12 बलुतेदार 18 बलुतेदार याच्यामध्ये सहभागी होत असतात. 268 या ठिकाणी मानकरी आहेत. 1 ते 7 नंदीध्वजाचे मानकरी आहेत. अत्यंत सात्विक पद्धतीनं अत्यंत धार्मिक पद्धतीनं प्रत्येक जण याच्यामध्ये सहभागी होत असतात. बोला बोला एका सिद्धेश्वर महाराज की जय. हर शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. हर 950पेक्षा जास्त वर्षापासून परंपरा सुरू आहे सिद्धरामेश्वर यात्रांचं. हे आज 68 दिनाचे 68 दिन प्रारंभ झालेला आहे. यात्रा एकूण 5 दिवस होते. पहिला दिवस सिद्धरामेश्वर महाराजांनी 68 लिंग स्थापन केले, त्यांना यंडीमंजन असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षता सोहळा असतो संमती कट्ट्याजवळ तिच्या मंदिरामध्ये. त्यानंतर तिसऱ्या दिवशी होम असतो भोगी दिवशी मकर संक्रांती दिवशी. आणि 4थ्या दिवशी शोभेचे दारूकाम असते करी दिवशी. आणि 5व्या दिवशी जे आहे ते मल्लिकार्जुन मंदिरामध्ये कप्पडकळीने म्हणजे यात्रेची सांगता होते. त्यानंतर ही परंपरा साधारण 950 वर्षापासून चालू आहे आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये सिद्धेश्वर महाराजांची जिवंत संजीवनी समाधी आहे.